Welcome all of you. Today we are going to the new chapter. The chapter name is probability. पहा आज आपण इयत्ता 10वीचं 5वं प्रकरण सुरू करतोय. अत्यंत सोपं असणारं प्रकरण आहे आणि त्या प्रकरणाचं नाव आहे प्रोबॅबिलिटी. एकूण ह्या ठिकाणी 8 मार्काला असणारं प्रकरण. ह्या ठिकाणी मार्क किती आहेत? 8 मार्क आहेत ह्या प्रकरणाला. आणि लक्षात ठेवा हे प्रकरण जे आहे खूप सोपं आहे. मुलांनो जर हे 8 पैकी 8 मार्क मिळवायचे असतील तर तुम्ही ह्या प्रकरणाचे सर्व व्हिडिओ जर व्यवस्थित पाहिले तर तुम्हाला एकही मार्क न चुकता म्हणजे तुम्हाला 8 पैकी 8 मार्क मिळले जातील. कारण हे प्रकरण एवढं सोपं आहे आणि सुंदर आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येईल आणि सगळ्या गोष्टी व्यवहारातल्या आहेत. प्रोबॅबिलिटी संभाव्यता शब्दच खूप सोपा आहे. संभाव्यता किंवा त्याला शक्यता असं म्हणत असतो. हे प्रकरण आपल्याला शिकायचं आहे. पहा प्रत्येक व्हिडिओ बारकाईने पहा. नक्कीच तुम्हाला प्रत्येक उदाहरण सुटेल. पहा तुमचे आईवडील तुमच्यासाठी प्रचंड मेहनत घेत असतात. तुमचं एक काम आहे फक्त अभ्यास करायचं. तर अभ्यास करा हीच अपेक्षा आहे आणि आपण खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करणार आहोत. हे प्रकरणाचा पहा ह्याच्यामधला फर्स्ट पॉइंट आहे रँडम एक्सपेरिमेंट. प्रोबॅबिलिटी शिकायच्या अगोदर तुम्हाला रँडम एक्सपेरिमेंट कशाला म्हणतात हेही शिकायचं आहे. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? संभाव्यता शक्यता ह्यांना आपण प्रोबॅबिलिटी असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल एक नाणं घेतलं आणि नाणं तुम्ही असं वर फेकलं तर काय मिळेल असं विचारलं. हा प्रश्न तुम्हाला विचारला तर एक जण म्हणतो छापा मिळेल, दुसरा म्हणतो काटा मिळेल. ओके, एक काय म्हणतो छापा, दुसरा म्हणतो काटा. म्हणजे ह्या ठिकाणी काय होणार आहे? एक नाणं फेकला असता काय मिळेल हा प्रश्न जर तुम्हाला विचारण्यात आला तर एक जण काय म्हणतो की नाण्यावर फेकला असता छापा मिळेल, दुसरा म्हणतो काटा मिळेल. पण काय मिळेल रे? एकाला वाटतंय छापा, एकाला वाटतंय काटा. ह्या दोनच गोष्टी घडू शकतात. ह्याच्या व्यतिरिक्त तिसरी गोष्ट घडणार नाहीये. म्हणजे वर नाणं फेकल्यानंतर काय मिळेल हे आपण अगोदर सांगू शकतो. पण निश्चित छापाच मिळेल किंवा निश्चित काटाच मिळेल हे मात्र सांगू शकत नाही. पण छापा किंवा काटा मिळेल हे मात्र डेफिनेट सांगू शकतो. पण छापाच मिळेल किंवा काटाच मिळेल हे नक्की सांगता येत नाही. म्हणजे ते मिळण्याची इक्वल आहे. एक तर छापा किंवा काटा मिळण्याची संभाव्यता कशी इक्वल आहे. अशा पद्धतीचे जे एक्झाम्पल असतात त्यालाच म्हणतात रँडम एक्सपेरिमेंट. जे एक्झाम्पल आहेत ना त्याला रँडम एक्सपेरिमेंट असे म्हणतात. आणि ह्या ठिकाणी हीच कन्सेप्ट आपल्याला आज पाहिजे. रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय? पहा एखादा प्रयोग केल्यानंतर त्याच्यामध्ये काय घडणार आहे हे आपण अगोदर सांगू शकतो. पण निश्चितपणे हीच घडेल, छापाच मिळेल, काटा मिळणार नाही हे आपण सांगू शकत नाही. छापा मिळेल, छापा नाही मिळाला तर काटा मिळेल, ह्या दोन्ही गोष्टीच घडणार आहेत. हे जसं आपण अगोदर सांगितलं असा एक्सपेरिमेंट असतो. दिस एक्सपेरिमेंट इज नोन ॲज रँडम एक्सपेरिमेंट. पहा an experiment in which all possible results are known in advance. पहा an experiment in which all possible results are known in advance. या प्रयोगामध्ये पॉसिबल रिझल्ट ॲडव्हान्समध्ये माहीत असतात. बट पहा हा शब्द महत्त्वाचा. बट none of them can predicted with certainty. म्हणजे ह्याच्यामधली जी फलितं आहेत काय मिळणार आहे हे शक्यता आपण अगोदर सांगू शकतो फलिताच्या. पण निश्चितपणे हेच मिळेल हे सांगू शकत नाही. आणि दोन्ही त्या मिळण्याची शक्यता कशी असते? अँड देअर इज इक्वल पॉसिबिलिटी इक्वल असते. पहा देअर इज इक्वल पॉसिबिलिटी फॉर इच रिझल्ट इज नोन ॲज किंवा इज कॉल्ड ॲज रँडम एक्सपेरिमेंट. रँडम एक्सपेरिमेंट कळलं का? an experiment in which all possible results are known in advance but
none of them can be predicted with certainty and there is equal possibility कशी equal आहे for each result is called as random experiment. हे झालं रँडम एक्सपेरिमेंट कशाला म्हणतात. आता आपल्याला एक्झाम्पल पाहिजेत, एक्झाम्पल ऑफ रँडम एक्सपेरिमेंट. आताच आपण जस्ट एक्झाम्पल घेतलेलं काय, टॉसिंग अ कॉइन. टॉसिंग अ कॉइन पहा फर्स्ट एक्झाम्पल, टॉसिंग अ कॉइन. टॉसिंग अ कॉइन पहा, अ कॉइन टॉस केल्यानंतर काय मिळेल, हेड मिळेल नाही तर टेल मिळेल हे आपण सांगू शकतो. पण हेडच मिळेल असं नाही आहे आणि मग टेलच मिळेल असं नाही, पण दोन्हीपैकी एक मिळेल आणि दिस एक्सपेरिमेंट इज नोन ॲज रँडम एक्सपेरिमेंट. सेकंड एक्झाम्पल सांगता येईल, थ्रोईंग अ डाईस. पहा थ्रोईंग अ डायस. पहा एक डायस म्हणजे काय, आपण यात्रेमध्ये गुडगुडी असते ज्याच्यावर 1 2 3 4 5 6 पर्यंत अंक लिहिलेले असतात, सगळे पृष्ठभाग समान असतात. किंवा सापशिडीमध्ये तुम्ही खेळता जो ठोकळा असतो त्याच्यावर अंक लिहिले असतात 1 2 3 4 5 6 आणि हे जर हलून असं टाकले तर काय मिळू शकतं, 1 मिळेल. 1 नाही मिळाला तर 2 मिळेल पृष्ठभागावर, नाही तर 3 मिळेल, नाही तर 4, नाही तर 5, नाही तर 6, परत 1 2 ह्याचपैकी काहीतरी मिळेल. म्हणजे दिस एक्सपेरिमेंट इज ऑल्सो नोन ॲज रँडम एक्सपेरिमेंट. दिस इज द एक्झाम्पल ऑफ रँडम एक्सपेरिमेंट, थ्रोईंग अ डायस. नेक्स्ट आपण आता पत्त्याचा कॅट माहिती आहे तुम्हाला. ड्रॉइंग काय, ड्रॉइंग अ कार्ड. पहा ड्रॉइंग अ कार्ड. थर्ड एक्झाम्पल, ड्रॉइंग अ कार्ड वेल शफल. Drawing a card well shuffled, a pack of cards. Pack of cards. Okay. आणि these are the example of random experiment. किंवा आणखी तुम्ही एक काय घेतले, एक चिठ्ठ्या आहेत, एका पिशवीमध्ये 1 ते 20 पर्यंत अंक लिहिलेले एक चिठ्ठ्या आहेत, त्याच्यापैकी एक चिठ्ठी बाहेर काढली, त्याच्यावर अंक निघाला 1 नसेल 2 असेल नाही तर 3 असेल 20 पर्यंत. दिस इज द एक्झाम्पल ऑफ रँडम एक्सपेरिमेंट. रँडम एक्सपेरिमेंटचे एक्झाम्पल तुम्हाला माहीत झाले. नेक्स्ट आपण पाहणार आहोत आउटकम्स. व्हॉट इज मीन बाय आउटकम्स. व्हॉट इज मीन बाय आउटकम, निष्पत्ती कशाला म्हणतात हे आपण पाहतोय. The result of random experiment is called as outcome. Result of random experiment. कशाचा result? Result of random experiment is called as outcome. For example, पहा आपण एक एक्झाम्पल घेतलंय. फर्स्ट एक्झाम्पल काय, टॉसिंग अ कॉइन. टॉसिंग अ कॉइन. अ कॉइन टॉस केल्यानंतर काय मिळेल, द रिझल्ट इज काय, हेड. हेड नाही मिळाला तर काय मिळेल, टेल. हेड मिळेल नाही तर टेल मिळेल. आणि मग द रिझल्ट ऑफ दिस रँडम एक्सपेरिमेंट इज हेड अँड टेल. देअरफॉर दिस इज नोन ॲज आउटकम्स ऑफ दिस एक्झाम्पल. पहा टॉसिंग अ कॉइनचे आउटकम काय, हेड आणि टेल. ह्याच्यातल्या पुढच्या गोष्टी आपण पाहणार आहे. सॅम्पल स्पेस कशा पद्धतीत लिहिणार आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजेत. पण सध्या आपण काय करतोय, एक स्टेप बाय स्टेप पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. पहा सेकंड एक्झाम्पल आपण काय लिहिलं होतं. सेकंड एक्झाम्पल, थ्रोईंग अ डाईस. थ्रोईंग अ डायस. आणि डायस थ्रो केल्यानंतर काय मिळेल, तर रिझल्ट काय आहे, 1 2 3 4 5 and 6. हेच त्या ठिकाणी नंबर्स अप्पर सरफेसवर तुम्हाला दिसणार, अप्पर फेसवर हेच नंबर दिसणार. म्हणजे ह्या एक्सपेरिमेंट रिझल्ट हा आहे. ओके, ह्या एक्सपेरिमेंट रिझल्ट हा आहे आणि दिस इज नोन ॲज आउटकम्स. दिस इज नोन ॲज आउटकम अँड दिस एक्सपेरिमेंट्स. पहा ह्या एक्सपेरिमेंटचे आउटकम काय, दिस इज नोन ॲज आउटकम्स ऑफ दिस एक्सपेरिमेंट. पहा तुम्हाला आता रँडम एक्सपेरिमेंट म्हणजे काय समजलं असेल, आउटकम कशाला म्हणतात हेच लक्षात आलं असेल. ह्या गोष्टी समजल्यानंतर आपल्याला पुढं आणखी हेड कशाने दाखवतात हे माहीत पाहिजे. हेड कशाने दाखवतात, हेड इज डिनोटेड बाय टी, एच. हेड इज डिनोटेड बाय एच
अँड टी इज डिनोटेड बाय टेल. हे लक्षात घ्या. हळूहळू आपण समोर जाणार आहोत. आता नेक्स्ट परत आपण पाहूत. थर्ड एक्झाम्पल ऑफ रँडम एक्सपेरिमेंट्स आपण पाहतोय आणि त्याचे आउटकम पाहणार आहेत. कार्ड इज ड्रॉन रँडमली फ्रॉम अ पॅक वेल शेपर्ड प्लेइंग कार्ड्स. म्हणजे पत्त्याच्या कॅट जर आपण व्यवस्थित पिसलं त्याच्यामधून किती कार्ड बाहेर काढलं, एक कार्ड बाहेर काढलं तर कशा पद्धतीने आउटकम असतात हे आपण पाहून घेणार आहेत. एकदम सोपं आहे, हे समजून घ्या. कारण ह्याच्यावर तुम्हाला 3 मार्काचा किंवा 4 मार्काचा क्वेश्चन परीक्षेमध्ये येऊ शकतो. 3 मार्काचा तर हमखास येऊ शकतो. आणि मुलांनो एकदम सोपं आहे, फक्त एकदा समजून घ्या. कारण हे समजून घेणं आवश्यक आहे. पत्त्याच्या कॅटमध्ये वेल शेपर्ड प्लेइंग कार्ड्समध्ये देर आर टोटल्स 52 कार्ड्स. किती कार्ड्स असतात? 52 कार्ड असतात. एक लक्षात आलं असेल. परत ह्या 52चे 2 प्रकार पडतात. 52चे 52ला डिव्हाइड केलं जातं. 52 इज डिव्हाइड 26 अँड 26. 52ला डिव्हाइड होतं 26 अँड 26. पण हे 26 रेड असतात आणि 26 ब्लॅक असतात. अर्धे रेड कार्ड असतात, अर्धे ब्लॅक असतात. हे बऱ्याच मुलांना माहीत आहे. मग 26 रेड कार्ड, 26 ब्लॅक कार्ड. ओके, नेक्स्ट. परत ह्या रेड कार्डचं आणखी 2 प्रकारात विभाजन होतं. फर्स्ट हर्ट कार्ड. हर्ट कार्ड्स आणि दुसरा आहे डायमंड. डायमंड अँड हर्ट. रेडचं हर्ट अँड डायमंडमध्ये त्या ठिकाणी डिवायडेड होतं. आणि हर्ट किती असतात? तर हर्ट असतात 33 कार्ड्स. हर्ट्स अँड डायमंड इज 33. हे लक्षात आलं का? फक्त एक लाईन तुम्ही समजून घ्या. 26 रेड कार्ड्स डिवायडेड रेड कार्ड्स इन 2 ग्रुप, हर्ट कार्ड्स अँड डायमंड. 13 आर हर्ट कार्ड्स अँड 13 आर डायमंड कार्ड्स. आणि रेडमध्ये HD. तुम्हाला लक्षात ठेवा, HD हर्ट रेड ब्लड असतं. हर्टमध्ये ब्लड असतं, ते लाल असतं. त्याच्यामुळं लक्षात ठेवायचं की रेडमध्ये हर्ट असतं. HD लक्षात ठेवायची. HD हर्ट डायमंड. HD मीन्स हर्ट डायमंड. रेड कार्डमध्ये हर्ट आणि डायमंड असतात. हे लक्षात आल्यानंतर हर्ट 13 डायमंड 13. नेक्स्ट 26 ब्लॅक कार्ड्स असतात. ब्लॅकमध्ये CS किंवा त्याला SC असं म्हणलं तरी चालतं किंवा CS. काही ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्याने त्याने फॉर्म्युला लावा. SC किंवा CS. ओके. क्लब कार्ड्स असतात. क्लब्स असतात 13. क्लब कार्ड्स देर आर 13 क्लब कार्ड्स अँड देर आर 13 स्पेड कार्ड्स. आणि हे गट झाले 13 13 13 आणि 13. आणि आता ह्यांच्यामध्ये परत 13मध्ये काय काय असतात हे तुमच्या लक्षात येऊ द्यायला पाहिजे. एक्का असतो, नंतर दुर्री, नंतर 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ओके, 10पर्यंत असतं. नंतर आहे जॅक, किंग आणि काय जॅक, किंग अँड क्वीन. अशा पद्धतीने हे कार्ड्स असतात. कशामध्ये? हे सगळे कशामध्ये असतात? हे सगळे ह्या हर्टमध्ये असतात. हर्टमध्ये किती असतात? 13. एक्का दुर्री तिर्री चौरी पंजा छक्का 7 8 9 10. आणि नंतर काय जॅक, जोकर, किंग अँड क्वीन. अशा पद्धतीने किती कार्ड झाले? हे 13. आणि हाच ग्रुप डायमंडमध्ये असतो. डायमंडमध्ये सुद्धा असतो, फक्त तिथं काय असतं? डायमंडचं साईन असतं रेड आणि डायमंडमध्ये. परत डायमंडमध्ये सुद्धा काय असतो? एक्का दुर्री तिर्री चौरी पंजा छक्का 7 8 9 10 आणि जॅक, किंग अँड क्वीन. आणि सेम हेच कार्ड, फक्त कार्ड ब्लॅक असतं. ब्लॅक असून क्लबचं साईन असतं आणि ब्लॅक असून क्लबचं साईन असतं. आणि हेच 13 क्लब असतात, फक्त ते कसे असतात? ब्लॅक असतात. लक्षात ठेवा. नंतर हेच 13 कशामध्ये असतात? स्पेड कार्डमध्ये असतात. म्हणजे सगळे कार्ड हे 13च असतात. हेच 13 हर्टमध्ये, हेच 13 डायमंडमध्ये, हेच 13 क्लबमध्ये आणि हेच 13 स्पेडमध्ये असतात. हे लक्षात ठेवा. म्हणजे ईच कार्ड्स इज 4 टाइम्स. मग एक्का किती असतील?
पहा ह्या ठिकाणी एका विचारले तर हर्टमध्ये एक, डायमंडमध्ये एक, क्लबमध्ये एक, स्पेडमध्ये, म्हणजे एका किती आले 4 टाइम्स आला. ओके, ईच कार्ड इज 4 टाइम्स. किंवा दुर्री विचारलं तर ती सुद्धा किती आले 4 टाइम्स आलं. हे लक्षात ठेवा, तिर्री सुद्धा 4 टाइम्स. अँड पहा दिस कार्ड जोकर, पहा ह्या ठिकाणी जोकर, किंग अँड क्वीन हे जे कार्ड असतात, दिस कार्ड इज नोन ॲज फेस कार्ड. हे जे 3 कार्ड असतात ना, ह्यांना चित्रयुक्त पत्ते असं म्हणतात, त्याच्यावर त्यांचं चित्र असतं म्हणून त्यांना फेस कार्ड म्हणतात. जॅक, किंग अँड क्वीन इज नोन ॲज अ फेस कार्ड. आणि जॅकसुद्धा किती असतो 4 टाइम्स असतो, कारण हर्टमध्ये 1 टाइम्स, डायमंडमध्ये 1 टाइम्स, क्लबमध्ये 1 टाइम्स आणि स्पेडमध्ये 1 टाइम्स, म्हणजे जॅक किती, जॅक असतो 4 टाइम्स. नेक्स्ट क्वीनसुद्धा, किंगसुद्धा 4 टाइम्स आणि क्वीनसुद्धा 4 टाइम्स, म्हणजे दिस कार्ड इज नोन ॲज फेस कार्ड अँड देर आर 14 फेस कार्ड इन ईच प्लेइंग कार्ड्स. पहा पत्त्याच्या कॅटमध्ये किती फेस कार्ड असतात, तर पत्त्याच्या कॅटमध्ये 12 फेस कार्ड असतात. हे लक्षात ठेवा, 12 फेस कार्ड असतात. जॅक किती असतात, 4 असतात. किंग 4 असतात. त्याच्यानंतर क्वीनसुद्धा 4च असतात. हे लक्षात ठेवायचं आहे सगळ्यांनी. आणि हे जर कळलं तर ह्याच्यावरचं एक्झाम्पल तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही. येते लक्षात, एकदम इझी असणारे एक्झाम्पल आहेत. आणि मग हे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. आता ह्याच्यानंतर आपण इक्वल लाईकली आउटकम्स पाहणार आहे. इक्वल लाईकली आउटकम्स म्हणजे काय हे पाहूत. पहा ह्याच्यामध्ये एका रेड काय हर्ट एका निघण्याची शक्यता जेवढी आहे तेवढी डायमंड आहे, तेवढी प्रत्येक कार्ड मिळण्याची शक्यता इक्वल आहे. कशी आहे, इक्वल. असं नाही हर्टच निघन रेडच निघन हे काही नाही आहे. प्रत्येक कार्ड निघण्याची शक्यता इक्वल आहे. आणि आपल्याला आता शिकवायचं आहे इक्वली लाईकली आउटकम्स. इक्वली लाईकली आउटकम्स मीन्स काय, पहा एक फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल आपण घेऊत. अ कॉइन इज टॉस, टॉसिंग अ कॉइन पाहूत. एक्झाम्पल टॉसिंग अ कॉइन. कॉइन टॉस केल्यानंतर काय मिळेल, एक मिळेल हेड, नाहीतर काय मिळेल, टेल मिळेल. हे 2 गोष्टी घडतील. पण हेडच मिळेल असं आहे का, नाही. म्हणजे दोन्ही मिळण्याची शक्यता इक्वल आहे. हेड मिळेल, हेड नाही मिळालं तर टेल मिळेल, आणि इक्वलच त्या ठिकाणी शक्यता आहे. आणि मग असं जर असेल तर त्यालाच म्हणतात इक्वली लाईक outcomes, equally likely outcomes. Okay, a given number of outcomes are said to be equally likely. Equally likely कधी म्हणतात, if none of them expected to occur in preference to the other. म्हणजे आपण कोणत्यालाही प्रेफरन्स देऊ शकत नाहीत अशा पद्धतीने ज्यावेळेस आउटकम असतात त्याला म्हणतात इक्वली लाईकली आउटकम्स. आणि रँडम एक्सपेरिमेंटमध्ये हेच आउटकम्स असतात. हे लक्षात ठेवा. ह्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला समजल्या असतील तर ह्याच्यावरचा प्रॅक्टिस सेट आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. आज इथंच थांबणार आहोत. सर्वांना बाय. पुढचं लेक्चर नक्की पाहायचं आहे, कारण एक तरी प्रश्न त्याच्यातला परीक्षेला येत असतो. आपण थांबूत. बाय.